अगर हम सत्ता में आए तो आदिवासी, दलितों और ओबीसी का आरक्षण रद्द कर देंगे। ऐसा बयान अमेरिका में एक इंटरव्यू के दौरान लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी ने दिया, जिस पर प्रतिक्रिया देते हुए आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित ने कहा है, कांग्रेस की दोगली नीति अब जनता के सामने आ गई है। हम राहुल गांधी और उनके साथ मौजूद पार्टी के अन्य नेताओं की कड़ी निंदा करते हैं। जनता उन्हें जवाब जरूर देगी। काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राहुल गांधी यांनी 2 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये मुलाखत देत असताना योग्य वेळ आल्यावर आम्ही आदिवासी, दलित आणि ओबीसीचं आरक्षण रद्द करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच राहुल गांधींनी आम्ही आल्यावर आम्ही 5 सूत्री कार्यक्रम राबवणार अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्याच वेळेला भाजप पक्ष हा आरक्षण काढून घेणार, संविधान बदलणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी वारंवार सभेमधून सांगितलं, मी जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत आदिवासी, दलित, ओबीसी बांधवांचं आरक्षण काढणार नाही आणि कोणीही काढू शकणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केले असताना सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे 400 खासदार आले तर संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार अशा खोट्या बातम्या पसरवल्या, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि हे संभ्रम निर्माण करून मतं घेतली आणि मतं घेतल्यानंतर आता या काँग्रेसचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे दुपट्टी धोरण आता लोकांच्या समोर आलेलं आहे। कारण राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही पुढच्या काळामध्ये योग्य वेळी आदिवासी, दलित आणि ओबीसी यांचं आरक्षण रद्द करू आणि अशा दुटप्पी धोरणाचा आम्ही सर्वत्र निषेध करतो आहे। आणि अशा पद्धतीची त्यांच्याबरोबर असणारे सहकारी जे सांगत होते आरक्षण काढणार, त्या सहकाऱ्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि हा निषेध करत असताना ज्या जनतेला यांनी फसवलं, खोटे बोलले, त्यांच्या अफवा पसरल्या, त्या जनतेने यांना आता विचारलं पाहिजे की तुम्ही हे खोटं बोलून, अफवा पसवून तुम्ही आमच्याकडून मतं घेतली, आता तुम्ही स्पष्ट करा तुमचे नेते ज्या समाजाचं आरक्षण काढायचे म्हणतात त्यांच्याबद्दल तुम्ही स्वतः मत व्यक्त करा।